पुढच्या बाजूला यंत्रणेचा काय फायदा जे काही व्हायच्या आधी पाहिजे जीव गेल्याच्या नंतर यंत्रणा लावून उपयोग नाही. आई आणि वडील आता एक महत्त्वाचा विषय होता बिबटमुक्त जुन्नर तालुका करा. दादांनी हे सगळं पुढे आंदोलन केलं. त्या आंदोलनाला परवानगी झाली 10-10 कोटी दिलेत ना त्यामुळे ऐका बाकीचे बस तेवढीच अपेक्षा आहे. जसे रोहन जशी शिवकन्या गेली तसं कोणीही नाही जाऊ. गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे इथं तर इथून पुढे हे काही मृत्यू होता कामा नये याचा पहिला तजवीज करायला लागेल. त्याच्यावर तुम्ही फोकस करा आणि हा संपूर्ण परिसर जो आहे पूर्ण बिबटमुक्त करायला लागेल. आमची तेवढीच अपेक्षा आहे. बिबटमुक्त पाहिजे. फोटो काढ ना काय काढलं फोटो काढून काय फोटो काढला माझे सामने सगळी हिस्ट्री सांग बरं साहेबांना माझ्या सामने मुलाला वडीत फरफडीत नेलं. मी पुढे त्या बांधावरून उडी मारली. रस्ता नाही. जनावरांची वैरण टाकून त्या गाळातून येतो जातो आम्ही. तर तिथून उडी मारली तर त्यांनी डारकाळी फोडली. माझ्या बाळाला असं हिसकून दोन्ही पंजे वर केले. रक्ताच्या गुळण्या पडल्या आणि माझ्या सामने माझा गळा का झाला पूर्ण. माझं काय करावं मला काहीच सुचेना. माणसं येस्तवर बाळाला त्यांनी रोहनला ते येड्या गवताच्या पुढे नेलं. 2-3 माणसं आली. ते उसात घेऊन गेलं. साहेब तहसीलदारांना आम्ही सांगितलं तर तहसीलदार आले सुद्धा आले का ते पण आम्हाला तोंड दाखवायला तयार नाही. तहसीलदार पुढून जात नाही साहेब. उपमुख्यमंत्री आले तिथं साहेब आले आणि तहसीलदार इथं हजर नाही. घटना आम्हाला परत पाहिजे नाही साहेब. आमची जगण्याची इच्छा नाही राहिली साहेब. समाजावर संकट येतं त्यावेळेस त्यांनी आलंच पाहिजे ना. कशासाठी यांचं खेळायचं त्याचं वय यांना बाहेर काढायचं का नाही. ही भीती आता शेवटचं आहे ना यांना सगळ्यांना सांगा आणि बिबट मुक्त करून टाका. आम्हाला काय बिबट नको शेती सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची ताबडतोब घेऊ आणि हे पूर्णपणे कायमस्वरूपी आपल्याला हे जे काय म्हणजे रोजचा हे तुमचा जो काय बिबट मुक्तच आपल्याला हे करणं आहे ना त्याशिवाय पर्याय नाही आहे. त्याच्यावर आपण निर्णय घेऊ. आणि दुसरी गोष्ट तोपर्यंत तुम्ही लोकांनी इथं दुसरा मृत्यू होऊ नये याच्यासाठी काय तुमची यंत्रणा सगळी कुठून आणायची ती लावा. आमचं पण एवढंच एक्स्ट्रा तुमची जी लोक आहेत ना इतर ठिकाणची सगळी जमा करा आणि इथं एकही म्हणजे असं माहोल बनवून टाका की तो
इथं फिरता कामा नये. बिबट्या दिसता हा, साहेब शिवण्याची घटना झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांना सांगितलं होतं सांगितलं होतं तरी ही घटना झाली नाही. घटना घडण्याच्या अगोदर घटना घडण्याच्या अगोदर 15 दिवस अगोदर माझ्यावरती हल्ला होता राहिलेला. मी सांगितलं, जीव तोडून सांगतोय, पिंजरेला मला साधं विचाराही कोणी आलं नाही. माझ्या पिंजरे सुद्धा भेटेल. पिंजरे तर आमची गोष्ट घटना घडल्याच्या नंतर सगळे जागे होतात. साहेब का साखर कारखान्यांना द्यायला सांगा मदत. ऊस सगळा साखर कारखान्यांना जातोय ना. ते बरोबर त्यांना आणताना आपण भरपूर याच्यासाठी आहे ना, जे काय उपाय करायचे ते सगळे करू आपण. आणि आमचं तर म्हणणं इथं 1600-1700 एकर जमीन गायराने गायरानला कंपाऊंड टाकून ते सगळे भेटते तिथे टाकले तरी चालते. 10 कोटीचं तर अख्खं गायरानला कंपाऊंड होईल. 10 कोटी इकडे कोणासाठी साहेब तुम्हाला 1 मिनिट साहेब सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्ही येताना पाहिलं, आता पाऊस उघडलाय, पण पाऊस असताना इथली लोक कशी जात असतील तुम्ही याचा विचार करा. पूर्णपणे इथून पुढे कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी जे काही उपाय करायचे ते सरकार पूर्ण करेल. त्याच्यावर मी स्वतः मागे लागतो. मुख्यमंत्री स्वतः इथून 4-4 किलोमीटर मुलांना शाळेत जावं लागतं. साहेब शाळेचा विषय घ्या, शाळेचा तेवढा काम करायचं, तो घाबरला पाहिजे. त्याला घाबरून या अशी परिस्थिती आली आपली. पहिलं तर आपल्याला हे सगळं होईल, पण इथून पुढे कुणाचा जीव जाऊ नये याला प्राधान्य देऊ आपण. पहिलं हे करू. आम्हाला फक्त परत आंदोलन करण्याची शाळेला फक्त कंपाऊंड नाही, काही इमारत येत नाही ना तुम्ही पण आमच्या भाऊ कार्यक्षेत्र शरद दादा चालू करून काय करायचं, शूटिंग नाही करायचं, काय करणार. 4 वर्ष कार्यक्षेत्र वाढवत आंबेगाव घ्या तर 4 वर्ष पक्ष आपला विषय चला बाकी